Thank you.
Hakano Ohaya Jagata Ohaya Bye.
पाठवा ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार नका घेऊ निर्धार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा विभुं निर्नादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं गवां दुरन्दकाचारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंगवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही का ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकल तमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोगी जय देव सिद्धे उदारे प्रसिद्धे
अनवरत आनंदे वर्षते जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी ठाकलोशी द्वारी उहा याचक भिकारी मग भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार नका घेऊ निर्धार मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा प्रस्तुत कीर्तन रूपेश्वर करता घेतलेला अभंग महान वैष्णव भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारे मागणी मागत आहे. महान वैष्णव जगद्गुरु तुकोबारे देवाकडे गेल्यानंतर देवाच्या द्वारात थांबल्यानंतर मागणी मागताय. देवा मी तुझ्या दारामध्ये आलेलो आहे. ठाकुरशी द्वारी उभा याचक भिकारी तुकोबारांनी या ठिकाणी भिकारी भिकारी न म्हणता उभा याचक भिकारी असे दोन शब्द दिलेले आहेत. देवा मी तुझ्या दारामध्ये भिकारीही आहे आणि याचकही आहे म्हणून मी तुझ्या दारामध्ये आल्यानंतर मला तू भीक काहीतरी दे. काय द्यायचं महाराज? मज भीक काही देवा. देवा या जगतामध्ये सगळं सुकाळ आहे पण प्रेम हे दुष्काळातलं आहे. प्रेम बाजारात भेटत नाही, मागून भेटत नाही, पाया पडून भेटत नाही, काही करून प्रेम सहजासहजी भेटत नसल्या कारणाने प्रेमाशिवाय जगही चालत नाही, प्रेमाशिवाय संसारही चालत नाही, प्रेमाशिवाय परमार्थ तर अजिबातच होत नाही. म्हणून देवा मला प्रेम पाठवून दे. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात की याचकाचा देवा हे बरं नाही. बरं का? कसं बरं नाही की याचक दारात आल्यानंतर त्याला जास्त वेळ थांबून घ्यायचा नाही. का थांबून घ्यायचं नाही? असं कधीच म्हणायचं की तू नंतर ये. नका घेऊ येरधार. येरधार येरधार करून घ्यायचं नाही देवा. मग म्हणजे काहीच नाही पण देत असताना देवा असं द्यायचं. सेवा घेतल्या वाचून तुका म्हणे दान. देवा मी दान मागायला आलेला आहे आणि सेवा घेतल्या सेवेशिवाय तू मला दिलं पाहिजे. असा अभंग आता सहज भावार्थ झाला. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी परमपूजनीय सर्वांचे श्रद्धास्थान धोंडोपंत दादासाहेबांच्या कृपाशीर्वादाने गेले 26 वर्ष 2 तप होऊन गेली. 12 दुनी 24 एकम तपम गच्छेत. दुसऱ्या तपाचही परिपूर्णता झालेली आहे. तिसऱ्या तपामध्ये आरंभलेला आहे. चौथ्या तपामध्ये मोक्ष प्राप्त होत असतो शास्त्राच्या दृष्टीने. तिसऱ्या तपामध्ये आपण आरंभलेला आहे. पाहता पाहता साहेबांच्या कृपेने धोंडोपंत साहेबांच्या कृपेने हे जे वैभव आहे महाराज श्री क्षेत्र कोडगाळवाडी येथे आमचे परमपूजनीय विनेकरी अंगद मामा आणि कोडगाळवाडी समस्त ग्रामस्थांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली. सेवकी सांगितले करावे आणि ही सेवा देत असताना त्यातल्या त्यात माझं भाग्य असं आहे की सगळी सेवा वेगवेगळी असते पण ही मागण्याची सेवा आहे आणि हे माझं भाग्य आहे. आणि सर्व ग्राम व्यक्त करतो जमलेले माझे इकडे
धर्मगिरी महाराज शिंदे कामाकर ह्याची कामं आमचे मृदंगाचार्य फार जुने आहेत. भिंगोलीकर मनोभावी सेवा युट्यूब आमचं बोलणं इथंच ऐकतो नवं नाही, पण आमचं बोलणं सगळीकडे देण्याचं काम यांचं चाललेलं आहे का नाही. पोस्टमॅन थोडक्यामध्ये असो. तरी हा संपवतो. दादांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी नमस्कार करून सेवेला आरंभ करतो. पाहत असताना या जगतामध्ये आ ब्रह्मा भुवना लोकासमोर मायामयम जगत फक्त या जगात आलेल्या अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत चालत असलेल्या जीवाला एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, त्याचं नाव आहे प्रेम. प्रेमाशिवाय कोणताच पक्षी आपल्या पिल्ल्याचं पोषण करू शकत नाही. प्रेमाशिवाय कोणताच व्यक्ती आपल्या मुलाबाळाचं संगोपन करू शकत नाही. प्रेमाशिवाय कोणताच व्यक्ती कोणतीच गोष्ट करू शकत नाही. ही संसारातही पाहायला लागेल का. तर जेवढं संसारात प्रेम आवश्यक आहे, जर संसारात प्रेम नसेल तर माणसं उदासून निघून जातात. कोणी डोंगरावर घर बांधतं, कोणी वारी करतं, कोणी सोडून देऊन संन्यास घेतं, कोणी जंगलात राहतं, तर कोणी पळून जातं, कोणी कशामुळे होतं, सगळं प्रेमामुळं. जर प्रेमाशिवाय संसार चालत नाही तर संसारापेक्षा या जगात असलेलं मोठं परमार्थ आहे. परमार्थ तरी कसं चालेल ना. जगद्गुरु तुकोबारांनी देवाकडे मागणी मागत असताना त्यांनी विचार करूनच मागितलेला आहे. महाराज म्हणले देवा या प्रेमाची आवश्यकता सगळ्यांनाच आहे. हल्लीच्या काळामध्ये अधिक जेवढे वैवृत्त होत चाललेले आहेत त्यांना तर अधिक आवश्यकता आहे. आज प्रत्येक व्यक्ती घरातला प्रेमासाठी तडपडतोय. मुलं बाळ जर परगावून आले, दुसऱ्या शहरातून आले तर आजोबा आजींना आनंद मावत नाही, एवढं आनंद होतो, त्यांना भूक ताण लागत नाही. याचं कारण काय, प्रेम आहे. जर प्रेम संसार हे प्रेमाशिवाय चलत नाही तो पांडुरंगाची भक्ती आहे, तो परमार्थ आहे, ते कसा चलेल. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी आता संसाराचं सांगायचं आपल्याला वेळ नाही. साधं उदाहरण आहे, शास्त्रामध्ये वर्णन आहे. टिटवीची एक बुद्धी भ्रष्ट होती. संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त झाला का टिटवीची बुद्धी भ्रष्ट होती. सूर्यास्त झाल्यानंतर नदीच्या किनाऱ्यावर ज्या टिटवीने आपले अंडे ठेवलेले असतात ते अंडे शोधण्यासाठी सारखं ओरडत असते. तिचं जोपर्यंत स्मरण होत नाही तोपर्यंत. आणि ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की आपले अंडे इथं ठेवलेले, तिथे गेल्याबरोबर तिचा आवाज बंद होतो. म्हणजे ज्या प्राण्यांना सुद्धा कळत नाही त्यांना सुद्धा प्रेमाची आवश्यकता आहे. आमच्या लहानपणी एक कविता असायची, अरे कोप्यामध्ये कोपा सुगरणीचा आपल्या पिल्लासाठी झोका झाडावरती टांगला. अरे कोणी सापाने वगैरे अंडे गिळू नये म्हणून नदीच्या कडेला असलेल्या झाडाच्या टोकावर घरट बांधणारी चिमणी. चिमणीला जास्त ज्ञान नाही पण प्रेम आहे. जर पक्ष्यांना अधिक करून पशूंना श्वापदांना जर प्रेमाची अनुभूती एवढी आहे, प्रेम एवढं पाहिजे तर हा तर परमात्मा आहे. महाराज परमात्म्याला तर प्रेम अति पाहिजे. काही न लगे
भावचे कारण तुका म्हणियान विठोबाची प्रेम असल्याने मला दुरून दुरून येत असतात. आपला विषय चालू घ्या, लवकर घ्या महाराज आधी करू. कारण प्रेमाशिवाय भक्तीही नाही, प्रेमाशिवाय संसार चालू शकतो पण प्रेमाशिवाय परमार्थ अजिबात चालत नाही महाराज, अजिबात नाही. कारण प्रेम नसेल तर सगळं शून्य आहे. शून्य म्हणण्यापेक्षा निष्फळ आहे. आणि प्रेम जर असेल तर देवाला दिलेलं विष सुद्धा ते दूध होत असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तू ह्या बाबतीत मी बोलत असताना, परमार्थाच्या बाबतीत बोलत असताना मी तुझी आण घेऊन सांगतो, अरे ज्यांना परमार्थ करायचा आहे त्यांनी भावनेने प्रेमानेच केलं पाहिजे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. करिता बरोबर भवाची पुरी वहती काही नगे एक भावची कारण परमार्थातही प्रेम, संसारातही प्रेम. पण जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या दारामध्ये आलेले आहेत. गेले 6 दिवस आपण भजन केलं, ज्ञानेश्वरी पारायण आपण केलं. आता मग मागायचंय, मग काय मागायचंय? आपण दररोज आनंद म्हणतो जगद्गुरु तुकोबारायांची, पण त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे, काही नलगे एक भावाचे कारण, काहीच नको भाव एक, नलगे मुक्ती धन संपदा संत संगती. आता आपण थोडस जर विचार केला तरी अर्ध्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय परमार्थातलंही मागितलेलं आहे, संसारातलंही मागितलेलं. धन संपदा हे संसारातलं आणि संसारातलं जेवढं मागा ते कधीच पूर्ण करू शकत. रावणाने एवढं मागितलं, 7 कोटी घरा सोन्याचे होते. कशाचे? सगळ्यांना माहिती. 1 कोटी काशाचे होते, जे आपण टाळा वाजवतो. 1 कोटी तांब्याचे होते. आता याच्यावर जास्त बोलता येत नाही. 7 कोटी सोन्याचे घर असल्यानंतर सुद्धा मनात विचार आला, माझ्याकडे कमी आहे. काय कमी? ते म्हणले, सगळे इंद्र चंद्र महेंद्र आदी करून सगळे देवता माझ्याकडे आहेत. 9 ग्रहाचे तर पायऱ्याच केल्या. पायऱ्या कशाच्या होत्या? 9 ग्रहाच्या. पण सगळं खरं आहे म्हणजे, पण कैलास माझ्या लंकेत नाही. मागायला गेला. मागितल्या नंतर काय झालं? खूप आराधना केली. आराधना केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. रावणा काय पाहिजे मग? भगवान म्हणले, अरे या जगतामध्ये तुझ्यासारखा श्रीमंत व्यक्ती नाहीये. ते म्हणला, देवा सगळं आहे पण कैलास पर्वत नाही, म्हणून मागायला. कैलास पर्वत नाही म्हणल्यानंतर पार्वती मातांनी महादेवाकडे पाहिलं, तुम्ही भोळे आहात, शिव भोळा. देवा तुम्ही भावनेच्या भरात काही देता, पण आता मात्र त्या दुष्टाला कैलास देऊ. कितीही जरी मनुष्य उदार असला तर बायकोच्या पुढे जात. किती देवा म्हणला पट्टी? 2100. त्याला 2100 द्या, 700 रुपये. 700 वरून आला. महादेवाने म्हणले, देवी तू माझा भक्त आहे. त्यांनी कशी भक्ती केली माहिती का? 1000 कमळाचे फुलं कमी पडले होते, तर 1 फुल कमी पडलं म्हणून आपलं शिर कापून होणारा नारायण. आम्ही म्हणतो चालल्या. महादेवाने म्हणले, देवी तू मागायला आलेला आहे,
आणि एक फूट कमी पडलं तर आपलं शिर कापून ठेवून येतं. त्याचं सामर्थ्य एवढा मोठा भक्त, त्याला नाही कसं म्हणायचं? ते म्हणजे प्रभू द्या, पण कैलास पर्वत दिले की कैलास पर्वतावर आपण दोघे बसलेले आहेत, मग आपण त्याच्या अधीन होऊ. मग काय करायचं? काय नाही, काही करा, पण तुम्ही कैलास पर्वत जाऊ देऊ नका. थोडक्यात सांगतोय, एवढी ताकद होती महाराज रावणामध्ये. महादेवांनी विचारलं काय पाहिजे रावणा? काहीच नाही देवा, कैलास पर्वत तुमच्या सहित माझं प्रसन्न झाले, घेऊन जा. महाराज जसा आपण भारा उचलावा का गवताचा, तसा तो कैलास पर्वत डग 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 हलवला आहे आणि वर काढला. काढल्यानंतर पार्वती मातेने पायाजवळ बसले, पायाला धरले महादेवाच्या, माफ करा मला, पण आता मात्र मी देऊ देणार. तुम्ही द्या खुशाल, तुम्ही द्याला तर माझं काय होईल? तो पराधीन करेल. भक्ता पराधीन. भगवान सांगतात मी नेहमी भक्तांच्या अधीन राहतो. आता विषय नाही. तरी पण महाराज महादेवाने पार्वतीसाठी कैलास पर्वत उचलून दिलं आणि उचलून दिल्यानंतर त्यांनी महादेवाने पार्वतीकडे पाहायला रडायला लागली आणि आपला सगळा अंगठ्याचा भार त्यांनी कैलास पर्वतावर लावला आणि त्यांनी महाराज जांभळी दिली. अलभ्या पाता लेप्य चिंतांगुष्ठ शिरसी. जांभळी दिल्याबरोबर पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत पाताळात गेला आणि छाताळावर रावण घेऊन पडल्यानंतर रावणाला उठता येईना. आणि नंतर रावणाने पुन्हा मागणी सुरू केली, देवा माझं मागण्यात चुकलं, पुन्हा मी मागणी मागतो. काय मागतो रावणा? काय नाही देवा, मला मुक्त करा. पर्वत जे आहे कैलास कसं करायचं? आणि ते मुक्त करण्यासाठी त्यांनी तांडव स्तोत्र निर्माण केलं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्तरे गलेवलंबे लंबिकांबुजंग तुंग महालिका डम 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 निराटम डमर्वयम् चकार चंद्र तांडवं तनुसुना शिव शिवं. हे तांडव स्तोत्र निर्माण केल्यानंतर महादेवाने कैलास पर्वत काढलं आणि त्याला विचारलं, रावणा जगातला सगळ्यात मोठा विद्वान तू आहे, पण मागायचं तुला कळालेलं नाही. कधी कधी विद्वान माणसे बरोबर होत. दुसरं एक सांगताय का, आपल्याकडचं पंचांगण आणि उत्तर भारताकडचं पंचांगण 15 दिवसाचा फरक आहे. बरोबर आहे? इकडे शुक्ल पक्ष सुरू झाला की तिकडे कृष्ण पक्ष सुरू होतो आणि तिकडे कृष्ण झाला की इकडे. आणि श्रावण मास उत्तर भारतात 15 दिवस अगोदरच सुरू होतो. त्याचं कारण काय माहिती का? कारण आपल्याकडलं जो पंचांगण आहे ते रावणाचा आहे आणि उत्तर भारतातलं जो पंचांगण आहे ते ब्रह्मदेवाचा आहे. किती विद्वान आहे रावण. आपली सुरुवात अमावस्यापासून होते आणि तिकडची सुरुवात पौर्णिमेपासून होते. भगवंतानी त्यावेळेला ब्रह्मदेवाने रावणाची ही कीर्ती ठेवली. रावणा अरे तू साधा नाही, तुझ्यासारखा विद्वान कोणी नाहीये, तुझ्या मतानुसार लोक चालतील. मग रावणाने सांगितलं, जेव्हा मागायचंच आहे मला, द्यायचंय ना, मग माझ्या मतानुसार चला, पहिला दिवस अमावस्यापासून होऊ द्या. काय माग नाही आणि काय काय आता बोलू नाही मी, नवीन आहे गावात, क्षमा करा. एवढे काही खालच्या दर्जाला जाऊन कीर्तनकार बोलतात, रावण्या म्हणतात, तुझं लायकी करी रावणी म्हणायची. कंसा म्हणतात, कंस म्हणायची लायकी आहे का? कंसाला दुधात कृष्ण दर्शन झालं, रावणाला चराचरात राम दिसू लागला. रावण झोपल्याच्या वेळेस जवळ असलेली मंदोदरी सुद्धा ती राम दिसू लागली. एवढं त्या रावणाचं वैभव, आणि तू त्याला रावण मागायचं तुला नाही कळलं. रावणाला कळलं काय मागावं, कुठं मागावं, हे सगळीच्या सगळी चरित्र आहेत. तुम्हाला जगद्गुरु तुकोबराय आले, तुकोबरायांना माहित होतं, कारण देवाच्या दारात गेल्यानंतर कमी काहीच नाही. देवाचे द्वारे
का? ज्ञानोबरांचा काळ अगोदरचा आहे. तुकाराम महाराजांना माहिती नाही का देवाच्या द्वारात गेल्यानंतर 4 मुक्त्या देव घेतो. तेने मुक्ती चारी साधिल्या देवाची द्वारी ठाकलोसे. देवा तुझ्या द्वारात आल्यानंतर 4 मुक्ती देतात. तुम्ही देत असता हे ज्ञानोबरांनी मला सांगितलंय, पण मला मुक्ती सुद्धा नको आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर म्हणले अजिबात गावात फिरायचं नाही, घराच्या बाहेर निघायचं नाही, जे वाटेल ते सगळं साहित्य तुला रूम मध्ये, रूम सोन्याची, कशाची? सोन्याची, भांडे सोन्याचे, स्वयंपाक करायला मनुष्य जे पाहिजे ते, पण दाराला बाहेरून कुलूप आहे, सोन्याचे खुर्च्या, सगळं सोन्याचं, खाया प्यायला तुझ्या मनावर, तो मनुष्य किती दिवस आत राहील? किती दिवस राहील? 4 महिने, बोलत चला 15 दिवस. ते म्हणून बाबा हे तुझं सोडून तुझं घर तुझ्याकडेच राहू, ही मुक्ती आहे. तेव्हा मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे तिथे गेलं की विषय संपला. मला मुक्ती नको आहे, कारण मुक्ती जर दिलं ना तर आनंद ही घेता येत नाही. म्हणून पारमार्थिक सुद्धा साधन मला नको आहे. मोक्ष तुमचा देवा, तुमचा देवा, मोक्ष तुमचा देवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे देवा मोक्ष सुद्धा मला नको. आता मोक्ष काय साध आहे काय? मोक्ष प्राप्तीसाठी व्हावे अतिनीच, ज्ञान प्राप्तीसाठी व्हावे अतिनीच. ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष नाही. एवढं दुर्लभ असलेलं सुद्धा मोक्ष आणि मुक्ती देवा मला नको आहे. महाराज म्हणजे तुम्हाला मोक्ष नको आहे, धन संपदा नको आहे, पाहिजे काय? तेव्हा याच्यामध्ये मोक्ष जर दिलं ना मी तिथेच राहील, आणि धन संपदा जर दिला तर याच्या बाहेर मी येता येणार नाही. आणि आतापर्यंत जेवढ्यांना धन संपदा देवाने दिलेली महाराज, ते लोक धन संपदाच्या मागे गेल्यानंतर परमार्थात पुन्हा वळालेले. एक अपवाद म्हणून दोनपंत दादासाहेब वेगळे ते संत आहे. एवढी मोठी 100 एकर जमीन त्यांनी सगळं फुटकारून पंढरपूरला निवास करून तुमचं आमचं उद्धार केले. त्याने एक विरळा संत आहे. पण कोणी एक बार धन आलं की, कारण धन आलं की मती मरते. धन आले की काय होते? पहिली मती मरते. म्हणून जेवढे जेवढे काय मोठे लोक आहेत ते हे सामान्य समजतात. कीर्तन भजन देवाचं चिंतन हे सामान्य लोकांचं. अरे तुझी मती भ्रष्ट झाली. ज्या भजनासाठी देव नाचतो, नामदेव कीर्तन
नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे. काय सामर्थ्य आहे कीर्तनात भजनात, पण थोडं काय धन आलं की लोक भजन करणं सामान्य लोकांचं काम. अरे त्यासारखा तर खालच्या दर्जाचा माणूस जगात दुसरा नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायला माहित होतं म्हणून देवा ते म्हणले हे धन जर दिलं तर मी इथंच राहील, त्याच्यामुळे हेही नको आणि काय पाहिजे महाराज, काय पाहिजे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले की देवा काहीच नाही, जे तुझ्या आणि माझ्यामध्ये जे टिकून राहण्यासाठी जी गोष्ट आहे ती मला पाहिजे. ज्या माणसामध्ये प्रेम संपला की मनुष्य तुटत, माणसाची गोष्ट आहे, तू देव आहे. देवा या जगतामध्ये सगळा जग माझ्यावर नाराज तरी चालेल, सगळं जग माझ्यावर दुःखी झालं तरी चालेल, सगळ्या जगाने मला लोटलं तरी चालेल, पण तुझ्या माझ्यामध्ये बिलकुल अंतर पडू नये अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात माझा भीत काही देवा, मध्ये भीत काही देवा. प्रेम भातुकी, भातुकी आणि खाऊ. भातुकी शब्दाचा अर्थ काय? खाऊ. तुम्ही एवढाच खाऊ द्या मला, दुसरं काही मागत नाही, फक्त प्रेम द्या. मला प्रेम असलं की मिरचू भाकर गोड, आणि प्रेम जर नसेल ना तुमचे 56 प्रकारचे भोग सुद्धा शून्य होतात. कथा सांगत नाही, दृष्टांत सांगत नाही. भगवान परमात्मा शिष्टायला आले. जगातलं पहिलं विश्वरूप त्यांनी अर्जुनाला न दाखवलं, पण दुर्योधनाला दाखवलं. दुर्योधना अरे माझ्या पांडवाला तू थोडीशी काहीतरी एक गाव दे. त्यांनी नाही म्हटल्यानंतर मोठं विश्वरूप त्यांनी दर्शन करून दाखवलं. तर सगळ्यांनी डोळे झाकून घेतले. कोणी कोणी दुःशासन, दुर्योधन, कर्ण इत्यादी. पण भीष्माचार्याने दर्शन केलं, द्रोणाचार्याने दर्शन केलं, कृपाचार्याने दर्शन केलं. सगळी सभा पार पडली. दुर्योधन म्हणला हे मायावी आहे, हे काही करू शकतो. आणि नंतर म्हणला देवा तुम्ही शिष्टायला आलात, ते काम आपलं संपलं, पण तुम्ही अतिथी आहेत, आता तुम्ही माझ्या घरी भोजनाला. देव म्हणले काय काय घरी? ते म्हणले 56 प्रकारचे भोग बनवून तयार आहेत. पण देवाच्या लक्षात, देवाच्या हृदयामध्ये कोण होते महाराज? विदुर काका. विदुर काकाकडे पाहिल्यानंतर डोळे भरून आले. काका यांनी 56 नाही 56 लाख भोग जरी तयार केलं तर मी तुमच्याच घरी येणार. तिथं साल्ट खाल्ले. काय खाल्ले त्यांनी? कण्या खाल्ल्या, केळीचे साल खाल्ले महाराज. आणि प्रेम असेल तर तुम्हाला कण्या सुद्धा गोड, आणि प्रेम नसेल तर पक्वान्न सुद्धा काय आहे? शून्य आहे. म्हणून आता वर्तमान परिस्थितीमध्ये मी तर जास्त बोलू शकत नाही, फळामध्ये आहे,
वर्तमान परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांनी आपल्या जेवढे नातवंड आहेत, सुना आहेत, त्यांना एकच विनंती करा, बाई माझी सेवा कमी कर, पण मुला बाळांच्या प्रेमापासून मला दूर. कोरोनामध्ये माणसं कोरोना झाले म्हणून मेले नाहीत, प्रेम द्यायला कमी पडले म्हणून मेले. कोणता शेतकरी मेला कोरोनामध्ये, कोणता मजूरदार मेला, कोणता हमालदार मेला, कोणता रिक्षा चालक मेला, कष्ट करणारा. फक्त हे धास्तीने जे क्वारंटाईन झाले, भूतासारखी कीड घालून आले, घरच्या लोकांनी त्यांना लाकडाने कपडे उचलून दिले. ज्याच्यासाठी मी एवढं सगळं केलं ते माणूस आज मला जागा द्यायला तयार नाही, घरात बोलायला तयार नाही, दवाखान्यात भेटायला तयार नाही. या धास्तीने लोक रातोरात गायब झाले. प्रेम कमी पडलं की अटॅक येत असतो. हे झालं याचा शोध शास्त्रज्ञ नंतर लावेल ना लावेल, पण संत अगोदरच लावले. भंगलिया चित्ता, बोला ना, कास याने साधिता. अरे भंगलेल्या चित्ताला तुम्ही कशाने शिवणार? एखाद्याने अशा भयंकर शब्दाचा उपयोग करून आपल्या अंतकरणात बाण घुसल्यानंतर, अंतकरण छिन्न भिन्न झाल्यानंतर ते अटॅक नाही येणार तर काय येणार? याचा अर्थ काय? प्रेम हिसकावून घेतलं, हिसकावून नाही मारून प्रेम काढून घेतलंस म्हणून तू मेला. महाराज, प्रेमाशिवाय माणसं मरतात, प्रेमाशिवाय देव दूर जातो. देवा, माझी एकच इच्छा आहे की या जगातलं मी सगळं पाहिलं. किती पाहिलं? मी सर्वच पाहिलं, पण म्हणलं जिथं प्रेम नाही ना तिथं मनुष्यही कामाचा नाही आणि देवही कामाचा नाही, भक्तीही काहीच कामाचं नसल्या कारणाने देवा मला थोडस भातुके प्रेम भातुके तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा. बोला पाठवा कृपा करावते थोडी पाया पडिलो बराडी तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. जगद्गुरु तुकोबाराने ज्या ज्या ठिकाणी गेले, ज्या ज्या देवाला प्रार्थना केली, त्यांनी म्हणले देवा याच्याशिवाय मला दुसरं काही देऊ. किती महत्वाचं आहे महाराज प्रेम. चलता चलता माणसाने जर नमस्कार केला, रामराम केला तर दोन गोष्टी प्रेमानं बोलायचं. काय झालं मग? प्रेम नसलेली माणसं वेगळं बोलतात, प्रेम असलेली माणसं वेगळं बोलतात. ज्याला प्रेमही नाही, लोभही नाही, राग नाही, ते नाही, ते काही बोलत नाही. काही न बोललेलं बोलत, पण प्रेम नसून बोललेलं ती दुःख देत. चांगलं वाटतं कीर्तनाला, किती मोठं वाक्य. एखादा माणूस आला, चला जेवायला, भजन सुटला, काही पण चांगले वाटते, मस्त जेवायला, मोठं मोठं वाक्य. अरे तुझ्या या बोलण्यात त्याच्या अंतकरणात दुखलं,
तू टोचून बोललास त्याला, आत्मघात केलास, त्याच्या आत्म्यावर घात केला तू. एकतर बोलूच नको, जर बोलला तर प्रेमानं बोल, कारण प्रेम हे देवाचं स्वरूप आहे. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. देवा हे प्रेमच आहे. आणि जेवढ्या जेवढ्या संतांनी मागितलं देवा मी पाहिलं, पुढेही मागणार आहेत. प्रेमाशिवाय दुसरं काही प्रेमाविना नाही समाधान. लक्षात घ्या मायबापांनो, आपलं प्रेम ज्याच्यावर आहे ना, खरं प्रेम, त्या प्रेमाला तडा जाऊ देऊ नका. काय काय चांगले भजन करणारे मित्र प्रेमात थोडे शब्दांवर घुमून गेले आणि हे व्यवहार चालत असतात. आपलं प्रेम बऱ्याच जणांना सहन होत नाही. एका गावामध्ये 2 व्यक्ती होते, फार एवढं प्रेम त्यांचं, एक राम आणि दुसरा श्याम. एवढं प्रेम मारा, एकमेकाला शब्द त्यांनी सोडून राहायचं नाही. जेवणावर एकत्र, दररोज सोबत जायचे, सोबत यायचे. पिंपळाचं झाड होतं, ओट्या होतं, म्हातारी होती, तिथं गप्पा मारत बसले. एक जण म्हणले आजी हे दोघं एकाच ताटात जेवतात. एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, सांगायचा विषयच नाही. कधी कधी लई आजच्या गोष्टी सांगू नये बरं, नजर लागत असते. त्या आजीला करमलंच नाही. ती म्हणजे खरंच प्रेम आहे, ऐका खरंच प्रेम आहे. हो म्हणे, थांब म्हणे, उद्या पाहू याचा प्रेम कसा आहे. त्यांनी माझं दररोजच्या प्रमाणे सकाळी दोघं चाललेले, आजी ओट्यावर बसलेली, आणि थोडं दोघं पुढे गेल्यानंतर आजीने हाक मारला, अरे रामा इकडे ये. ते दोघं येऊ लागले तर ती म्हणली, आजी म्हणली रामा तूच ये, श्यामाला तिथं थांब, तुझ्याकडेच काम आहे. ते धावत आला. ते म्हणला आजी काय बोलले मला. आजी म्हणली काम कर, इकडे तुला गोष्ट सांगतो. जवळ गेला, आजीने एवढंच विचारलं, तुझं जेवण झालं का. काय विचारलं आजी, तुझं जेवण झालं का. आजी म्हणला हो झालं. दुसरी गप्पा मारली, तो दूर होता, जो पुन्हा गेले. त्यांनी आल्याबरोबर विचारलं, काय रे आजी तुझ्या कानात काय म्हणली सांग. ऐका त्यांचं लावलं, आपलं बोलतो. आजी काय म्हणली सांग. ते म्हणला काहीच नाही रे, जेवण केलंस का म्हणे. अरे तुझ्या कानात जेवण केलं असं कोणी म्हणाल का. ते मला खरं सांग, नाही तर तुझं आजपासून माझं काय संबंध. ते म्हणला अरे शपथ सांगतो, आजीने म्हणले जेवण केलंस का. ते म्हणला जेवण केलंस का हे कानात कोणी विचारत नाही, मी एवढा काही बिखून नाही. तुझं माझं खूप प्रेम होतं, आजपासून तू तिकडे मी, आणि ही इकडे आनंद ती तिकडे गेली. आजी टाळ्या वाजून हसली. याला म्हणजे नकली प्रेम. तुम्ही किती चांगलं राहा, एक तरी अशी आजी राहील की तुमचं प्रेम इथले सोडून करतो, इथले विनाकारण घेऊ नका.
आधी शब्दाचा अर्थ एखादा एक व्यक्ती राहील, तुमचं चांगलं चालेलं कधी तुमच्यामध्ये शेण टाकतील पता लागणार. जुने जेवढे मी लहानपणापासून दादांच्या फळामध्ये वावरणारा मनुष्य, कधीपासून आठवतो मी सांगतो. मामा मृदंगाचार्य मुरुंबीकर होते का, लहान होते, आणि रुक्मिणाजी मुडे वजरच्या, बरोबर. आता शोभामाई आहे, आता त्याच्यानंतर मामा दिसायला आम्हाला. तेव्हापासून पाहतो त्यांचं देह सुटलं, पण कधी जरी भेटलं तर बोलण्यात प्रेमात अजिबात कमी नव्हतं बाबा, अजिबात कमी नव्हतं. एक जर चिवडा जर मुठभर असलं तर 7 जण एकत्र खायला बसायची, एवढं प्रेम त्या काळात. एक जर रव्याचा लाडू फुटत नव्हतं तर दगड आणून फोडून सगळ्यांनी चुरा वाटून खायचं, एवढं प्रेम. आता पोटल्या दाबून ठेवते एवढं सुकाळ असो, प्रेमच नाही. आणि लक्षात ठेवा, प्रेमहीन मनुष्य त्याला घरात करमत नाही, गावात करमत नाही, जंगलात करमत नाही, कुठंच करमत नाही. शेवटी त्याचं मन उद्विग्न होतो आणि त्याचं आयुष्य कमी होतो आणि चिंता रोगाने येतो लवकर. कशामुळे? किती महत्वाचं आहे प्रेम. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, देवा मला काहीच देऊ नका, प्रेम भातुके पाठवा विठाला. सगळ्यांनी
Oh,
द्वारे तो भिकारी महाराज म्हणजे तेव्हा मला प्रेम पाठवा. वेळ कमी अल्प शब्दात बोलतो. देव म्हणजे तुम्ही याचक आहेत का नेमकं भिकारी आहेत कोणतेच सांगा. याचक शब्दाचा अर्थ आहे तो श्रीमंत आहे पण मागतो त्याला याचक म्हणतात. भिकारी शब्दाचा अर्थ आहे त्याच्याकडे काहीच नाही म्हणून मागतो. देव म्हणजे तुम्ही श्रीमंत आहेत म्हणून मागता का भिकारी म्हणून मागता सांगा. असं घडतं बरं का. जो काम करून मेवा देतो त्याला पगार म्हणतात बरं का. जे ज्याची गोष्ट ज्याला आहे त्याला अर्पण करतो त्याला अर्पण म्हणतात. एक पगार एक समर्पण. अर्पण आणि समर्पण. आता एखादी फळ आपण देवाला अर्पण करतो की त्याच आहे त्याला अर्पण करतो. महिनाभर काम करतोय त्याला पगार देतो. पण देवा ना मी काम केलं ना मी समर्पण करतोय. तर दान एक असा विषय आहे महाराज की दान देत असताना सेवा घेऊन दान देऊ. जर सेवा घेऊन दान दिलं तर ते दान होत. देवा मी आता याचक आहे का भिकारी याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. मी याचक याच्यामुळे बर का. श्रीमंत याच्यामुळे एखादा मनुष्य मोठा आहे त्याला जागा सुटली नाही म्हणून त्याने एका गरीबाला धरून आणलं. होय तू सरपंच म्हणला. काय म्हणलं त्याला. सरपंच झाले त्याचं कारण काय. नाही नाही मी कोणाला म्हणतो मी शरद धरून आणतो. अरे तुझी काय नाही की सरपंच मी तुला सरपंच केलं. मी काय केलं तुला. तसं देवा मी याचक याच्यामुळे आहे. तू देव आहे तरी कशावरून. आमुथिया भावे तुझा देव पण कागा राहिलासी तू विसरून. देवा अरे तू देव आहे. हे देव मी तुला केलं मी संतांनी केलं.
रंग नहीं रूप में अमूल काला देव पण मी आणले म्हणून मागतोय. याला आक्षेप नाही. दुसरं उदाहरण देऊ का? इलेक्शन आले की लोक येतात हात जोडून. काय करीत येतात? भिकारी येतो पण हात जोडतील की नाही? हात जोडायचं जाऊ द्या, पैसे देऊन पाया पडतो. माझ्याकडे पाय तुमचाच आहे मी. आणि एक बार निवडून आला रे आला तुला ओळखीतच. मी त्यातला याचक नाही रे, मी त्यातला. माझ्यामुळे जरी तुम्ही असाल तर मी तुला विसरणार. मी वेगळा याचक. दुसरं उदाहरण, वामन शब्दाचा अर्थ बटूक. वामन शब्दाचा अर्थ काय? आणि बटूक शब्दाचा अर्थ लहान. कितीही जरी याच्यात श्रीमंत असला, जिथं मागतो ना तिथं लहानच व्हावं लागतं. हे वामन अवतार आहे. त्या अवतारामध्ये जेव्हा मोठं होता नसतं आलं का? नाही. मला मागायचंय ना 3 पग भूमी, मग मला लहानच व्हावं लागेल म्हणून लहान होऊन आला. आणि लहान असलं की दया येते. किती माणूस मोठा पलट असते, केविल वाना दिन करून तोंड जोरात लहान करून मागितलं की दया येतेच. देव लहान होऊन आले. आले का मागायला आलते का पातळात घालायला? पण देवा मी पातळात घालायला आलो मागायलाच आलो. वामन भगवान तुम्ही आलात मागण्यासाठी. 3 पग भूमी मागली, त्याला पातळात घातलं. त्याच्या आईला राग आलं आणि त्याच्या आईने तुमच्यावरच त्यांनी बोट केला. गरजून सांगितली समाजाला, अरे पहा जगाचा बाप जो विष्णू म्हणतो ना, माझ्या पोरापुढे भिकारी झाला, याचक झाला. ज्या वेळेला याचे वडील विरोचन देह ठेवले होते, सगळे म्हणले तू राहून काय करते, जाय अग्नी प्रवेश कर. पण हा बालक बळी माझ्या पोटात होता, पण मी गेले. पण आज मला अभिमान आहे मी गेले नाही, कारण विष्णू याचक झाला. बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. अरे विष्णू तू पातळा जरी माझ्या पोराला घातलं ना तरी माझं नाक वरती आहे, मी मोठी आहे. तर माझ्या पोराकडे दान मागणारा कोण आहे? विष्णू आहे. सांग विष्णू तू मोठा का मी मोठा? देवाचं अंतकरण भरून आलं आणि बळीराजाला म्हणले, तुझी आई भरपूर बोलली बाबा, आता मी तुला पातळात घातल्या, काय सेवा करू सांग. ते म्हणले सेवा काहीच नाही देवा, तुम्ही माझ्यापासून दूर राहू नये. राखे बळीचा द्वारवंटा नाटातल्या प्रमाणे याचक आहे. याचक त्याला म्हणायचं की जो श्रीमंत आहे मागतो. भिकारी त्याला म्हणायचं ज्याच्याकडे काहीच नाही ती भिकारी म्हणायचं. तिसरं जे मागतं त्याला देवाशी प्रेम नाही, कशाची नाही, स्वार्थ साधायचा आहे, त्याला मागणं म्हणायचं, त्याला नवस म्हणायचं. आज तवर पावणे भवानी
रोग बुडाला आता. आमच्या लहानपणी आम्ही शाळेत दस्त्या बांधून जायचं आणि नाटक करायचं. एक फोड आला तरी गुरुजीला दाखवायचं, पुरा हात भरून फोड आले बांधले येतात ते ना. आताच्या UKG LKG पहिली दुसरीच्या 10वीच्या पोराला खरूज नावाचा काही रोग करायचा. खरूज होऊ दे त्याला, एवढंच. जाऊ माझी फडफड बोलती, बोडकी कर तिला. आता तर लय नवल झाला, आता वेळ कमी आहे. काय असतं महाराज, ज्याने लहानपणापासून प्रेमानं मोठं केलं, लग्न केलं की 2 महिन्यामध्येच कुरबुर कुरबुर सुरू होती. ती जेवणाची झोपते, हे ना येऊन विचारते बाहेरून, 2 महिने काय झालं तुला? काय नाही. तिचं एकच शब्द असतं, काय नाही. सांग काय झालं? तुमची आई. इथून सुरू होतं तिचं. बाहेर गेला की 2 गुटी लावून येतो. बाप म्हणतो, अरे 2च महिने झालं कसं तुला काय करायचं? आमची मी किंमतच नाही घालवली. 2 महिने झालं बायको काय करू नये. काय झालं? आई माहित, आईला माहित. आई बी पूर्ण म्हणतात त्याला, आईला माहित. आई आई एवढी भोगी असती, जाऊ दे बाळ्या, आता तू काय घेऊन बसला, मी काही म्हणणार नाही उद्यापासून. काहीच चूक नसताना, काहीच चूक नसताना. का तर प्रत्येकाला वाटतं की एकटंच घरात राहावं. आता तर वेळ कमी आपल्याला झाला, आता 2 चाली झाले की आपल्याला खिरापत करायचं. मला एवढं निवडून का झाले, एका जनार्दने सगळ्याची जाऊ दे. एका जनार्दने सगळ्याची जाऊ दे, एकटीच राहू दे मला भवानी. सगळे म्हणजे कोण कोण? नातराय दोन्ही अंगाने बोलते. एक मागणार आहे सगळं जाऊ दे, आणि एक मागणार आहे सगळं येऊ दे, आणि एक मागणार आहे जगद्गुरु तुकोबर आहे ना, सगळे ना आगळे. तू भक्त मी भक्त, तू देव ऐसे. तेव्हा बाकीचं मला काही माहिती नाही. तू माझ्या समोर असावं, तुझं प्रेम माझ्या समोर असावं, आणि या आम्ही दोघं एक असले की आम्हाला कुणाशी काही देणं घेणं. करुणी उचित प्रेम झाली हृदयात, आरोदान मागायास थोर करुणी. एक दुष्टांचा मनुष्य वासन पितो प्रेम असेल महाराज. भगवान परमात्म्याच्या 16,108 राण्या, 16,000 महल वेगळे, 100 महल वेगळे, आणि 8 महल वेगळे. 8 महलामध्ये 8 राण्या असं समोर बसून असायचे. मध्यस्थ सिंहासन भगवंताचं असायचे. भगवंताने एवढे उल्हासाने विनोद करायचे, हसायचे. सगळ्यात जवळ असणारी रुक्मिणी, आणि इकडे सत्यभामा, कालिंदी, असे सगळ्या लाईनी असायच्या. पण महाराज सगळे हसायचे, पण अर्ध मला हसणं झालं की देव अचानक शांत व्हायचे. अचानक शांत. कधी कधी लक्षात घ्या, सगळे हसायला लागल्यात, एखादा माणूस अचानक जर शांत राहिला तर त्याचा अर्थ काहीतरी निघतो. सत्यभामाने थोडस देवाकडे पाहिलं. ती म्हणली, देवा एवढं विनोद चाललेला आहे, सगळा हसतात, तुम्ही जे हसता मध्येच काहून दुःखी झाल्यासारखं राहिलं. सगळे जरी हसायला लागले तर खरं प्रेम नसलेला माणूस दुःखीच होतो. बायको जर वस्तू पदार्थ बांगड्या सोनं आणल्यावर जर हसत असेल तर ती हसते, हा दुःखी होतो. आणि बायको जर हे काही न आणल्यानंतर ही त्याला पाहून हसत असेल तर हा सुखी होतो, आणि तीही सुखी होतो.
सत्यभामेने हट्ट धरला. देवा सांगितलंच काय? देवाने म्हणले तुमचं हसणं म्हणजे असं आहे, मी जर काही दिलं तरच तुम्ही हसता, मी जर थोडं तोंड वाकडे केलं तर तुम्ही हसता. सत्यभामा म्हणले जगात सगळे तसे, काय मीच दिसले का तुम्हाला? मीच दिसले? नाही, तसं नाही. बोलता बोलता नाव येऊन गेलं. ज्या राधेने माझ्यावर नितांत प्रेम केलं, तिला काहीच दिलं नाही तरी माझं नाव आलं तरी ती हसते, माझं नाव आलं तरी रडते, माझं नाव आलं तरी नाचते. नृत्यती हृत्यती हसती क्रीडती मम भजना. भक्ताचे लक्षण आहे. जास्त खुशीत आला की भक्ताच्या डोळ्यातून आनंद अश्रू निघतात. अतिशय उल्लासित झाल्यानंतर नाचायला लागतो आणि नाचून नाचून अति प्रेम झालं की शांत बसून दोन्ही डोळ्याने धारा लागतात. हे देवा कधी मला भेटलीस? हे सांगत असताना राजा राणी सांगितले असं आहे. नारदाला बोलले. नारदांनी देवी मला बोलत हा सांगा जाऊन राजेला देवानी आठवण केली म्हणून. आताची आता या. देवाला माहितच नाही. एवढा आनंद झाला वृंदावन मध्ये राहण्याचा. वैकुंठात गेले. राधा राणी आल्यावर सगळ्या राण्या बसलेल्या आहेत. कुणाला कल्पना नाही. सत्यभामेला माहिती आहे द्वेष मनामध्ये किती प्रेम आहे. प्रयोग करते, तपासणी करते, पाहते. राधा राणीला सुंदर आसन बनवलं. आसनावर बसलो. देव समोर आहे. राधा राणी 8 राण्या. सत्यभामेने जळतं दूध आणलं. जळतं केशर टाकलं, त्याच्यामध्ये सुवर्ण भस्म टाकलं, सगळं टाकलं. जळता तांबे आणला. आग्रह करायला लागली तुमची खूप आठवण करतात देव, एक बार प्या. तुमची खूप आठवण करतात. सारखं राधा म्हणतात. काय आहे राधा, तुम्ही किती भाग्यवान आहात. आम्ही दास्य, तुम्ही एक बार दूध प्या. प्रसाद आहे भगवंताचा प्रसाद म्हटल्यानंतर राधा राणीने डोळे झापले. महाराज तांब्या गाटा गाटा पिला पण जळतो दूध. सगळं दूध पेल्यानंतर पुन्हा स्थिर झाल्या. देवाकडे चरणाकडे पाहत शांत रीतीने बसल्या. पण तेवढ्यामध्ये महाराज देवही बोलायला लागले. पण देवाची पाय वळवळ करायला लागले. देव चटपटायला लागले. सगळ्यात जवळची असणारी माता रुक्मिणी देवीने देवाकडे पाहिलं. शांत बसलेले देव विचलित का झाले? लक्ष गेलं तर त्यांच्या चरणाला फोड आलेले, मोठे मोठे फोड आलेले आहेत. रुक्मिणी देवीने विलंबन लावता आपली साडी फाडली, अमूल्यवान रेशमी वस्त्र आणि भगवंताच्या पायाला लपेटून रडायला लागली. देवा एवढं प्रेम जर माझ्या अंतःकरणात असतं तर. हे कळालं रुक्मिणीला. रडते रुक्मिणी. राधा राणीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. देवही स्तब्ध आहे आणि शांत बसली. सत्यभामेला कळना काय झालं. सत्यभामी देव म्हणले तिला विचार. राधा राणीला विचारलं. तिने सांगितले तुम्ही गरम दूध दिलात पण ह्या हृदयात काय होतं? भगवंताचे चरण. मी दूध पेलं मला काही झालं पण भगवंताचे चरण भाजले म्हणून भगवंताच्या चरणाला फोड आले. कारण माझ्या हृदयात दुसरं कोणी. आणि एक लक्षात ठेवा हृदयात फक्त देव राहू शकतो. संसार राहत गोपाळ राहे
या जगात सर्वात महत्वाची गोष्ट, इथून येणाऱ्या 35 वर्षानंतर लोक प्रेमाची भीक मागतात. ध्यानात घ्या. कशाची? प्रेमाची. कारण या जगतामध्ये पहिले जर पाहुणे आले तर घरात दिवाळी असायची. पाहुणा आल्यानंतर 2 मिनिट लगेच मोबाईल चालत नसतो. त्याचा मोबाईल हे ना त्याचा मोबाईल त्याला महत्वाची गोष्ट बोलली की निघाली. काय काय लोक तर एवढं विसरले, तुमची तब्येत कशी आहे, बरं आहे का, लेकरं बाळा सगळं बरं आहे का, सुखदुःख हे सगळं विचारले. आलं काम, चिठ्ठी दिली, निघाली. लग्न ठरलं, चिठ्ठी घेऊन आले. लग्न ठरले, ठेवली चिठ्ठी, चहा पिला, मोबाईल बघितला, वेळ झाला, लगे निघाला. म्हणजे त्याची हालचाल विचारायला सुद्धा यांना वेळ. तुम्ही आम्ही आता भाग्यवान आहोत, मधला पिढ आहे. येणाऱ्या 30-40 वर्षानंतर पोरग जर अमेरिकेला गेला 10वी करून, तर तुम्ही गेलं तर मी ती येणार नाही. तुम्ही म्हणतो द्या फुकून, आता का राहिला, आता शरीर नाशवंत. असो वेळ कमी. क्या सोचता पागल मनुआ, जो बीत गया सो बीत गया, इस झूठे खेल तथ्य ही क्या, कोई हार गया कोई जीत गया, क्या सोचता पागल मनुआ. अरे पागल माणसा, काय विचार करतो? आज हार आहे, उद्या जीत आहे, पण प्रेम स्थायी ठेव, तुला हे परिपूर्ण करेल. कल श्वासा कितना बीत गया. कोणी मोजलं का काल किती श्वासा झाले आपले? आणि त्यावेळेला आपण ते कशामध्ये आयसीयू मध्ये ठेवलं, लोक मोजतात श्वासा किती चालत, श्वासा किती चालत. अरे श्वास सुद्धा घेण्याचा तुला समय मिळणार नाही ज्यावेळेला तुला कळेल. म्हणून चांगलं असताना देवाचं प्रेम, घरातल्यांचं, साधू संतांचं दर्शन, सगळ्यांच्या शिवाय तुला पर्याय. महाराजांनी प्रमाण बोलून गेले, प्रेम सुख दे प्रेमा विनो नाही. म्हणून आम्हाला लहान मुलाला एकच विनंती करायचे, याचकाचा भार नका घेऊ निर्धार. देवा माझी विनंती आहे, तुम्ही आहे ना मला निर्धार करायला लावू नका, आताच प्रेम द्या. कारण प्रेम सोपं नाही राहिलं. प्रेमासाठी देवाने उष्टी बोरं खाली. अधिक काय सांगा. तो
देवापुढे मागणी मागता, देवा मी सेवा केलेली नाही तरी पण मला तुम्ही दान द्या. किती मोठेपणे महाराज, ज्याने जीवनभर भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं काहीच केलं नाही, संसाराच्या नावे घालून ज्यांनी भगवंताच्या भजनाशिवाय कोणतीच सेवा केली नाही, ती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी काही सेवा केली नाही, तुम्ही मला प्रेम द्या. तुम्ही आम्ही तर सेवा करतच नाही, करून ते नाही म्हणतात. आपणही सेवा करायची, मुखाने नामस्मरण करायचं, कारण मुखाने नामस्मरण करण्यासाठी सगळ्या संतांनी सांगितलं, हरी भजना घालवून पारे, हरी भजना सोयरा म्हणे ज्ञान
कैची दयावीन नेत्रपाती हलवू नको रे हलवू. हे भ्रम काढून टाका. मी केलं तरच होतंय. अरे पापणी सुद्धा तुझ्यानं हलवणं होत कोणामुळे होत. त्याचं भजन केलं असो. झालेली सेवा या ठिकाणी अर्पण करतो दादासाहेबांच्या चरणी. एकच मिनिटात सांगतो. बलभीम महाराज शिवणेकरांनी एकंब्याला दादांना आणलं. एकंबेकरची जी दिंडी आहे स्पष्ट सांगायला काय हरकत नाही. कोणी मानू ना मानू. गजेंद्र महाराज बापूराव पाटील त्यांचे बंधू बलभीम महाराजांचे शिष्य. बलभीम महाराजांनी इकडल्या भागात दादासाहेबांना आणून हे प्रस्त वाढवला. 32 गावाला ज्यांना प्रॉपर्टी भेटली बलभीम महाराज परशुराम महाराज शिवणेकर ती धूड काढून लावली. मरखेल आहे, उदगीर आहे, डोंगरगाव आहे, हंदीकेर आहे, हंदीकेरचे आहेत, चिमेगाव आहे. ही इकडल्या भागातली त्यावेळेसचे. आणि सगळेचे सगळे ज्या वेळेला वाळवंटामध्ये कीर्तन असायचं तर पहिले कीर्तन परशुराम महाराज शिवणेकर बलभीम महाराजांचं असायचं. हे आमचे संबंध आहे. कोणाची? दादांची. आणि आजा मेला पंजा मेला बाप नसना देखत देखत नातू पंतू तोही. माझं भाग्य आहे. आम्ही आमच्या परिणाम परमार्थ करतो पण काही जणांना माहितच नाही. आता मला वेळ नाही बोलायला. एक जण म्हणला तू दादाच्या फळात का आला. त्याला म्हणलं तुझा बाप ज्या वेळेला जन्म नव्हता ना त्यावेळेला मी तर नाचत होतो. माझे पंजोबा. एवढा आमचा संबंध आहे. पण तो योग खूप दिवसांनी. आता सुरेश महाराज मी पहिलं कीर्तन करत होतो. आज मला वाटतं 20 वर्षाच्या पहिलं माझं कीर्तन वाजवलेलं. बरोबर आहे. मरखेलला तिकडे टाकून जुने आहेत माझे. बिकाणी भागात, वसुर भागात आपली सेवा झालेली आहे. 20 वर्षानंतर आज वाजू राहिली होती. पण मला चांगलं वाजवले हे चांगलं वाटलं नाही. गायन पण चांगले, वादन पण. हरिभक्त पर्याय आमचे मामा. मामांच्या चरणी कितीही दंडवत केलं तर ही सेवा मला एक अभूत पूर्ण एक मनाला वेगळा आनंद देणारी. अंगद मामामुळे ही सेवा ग्रामस्थांच्या वतीने भेटलेली. आणि गाण्यासाठी काय भाग्य महाराज. तुळसदावचे, भगवानवाडीचे, पंचक्रोशीचे आहे का नाही सगळे जुने. यातले आमचे तुकाराम महाराज आणि बालाजीराव बाजीपुळे आहे का नाही ते जुने भजनीत माझी. बरोबर आहे का. हा म्हणा नका उदार पैसे द्यायचे काय. जुने आहे की नाही. आता हे सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. कोणी नवीन आहेत, पाटील आहेत, भोकलीचे आहे की नाही, प्रकाश पाटील, सगळे आमचे आप्पा आहेत, सगळे महाराज आहेत सगळे. आणि आवर्जून सुपूर्ण आलेले आमची मंडळी सगळ्यांना साधू धन्यवाद देतो. मला फोन आला तिथे फेटा बांधतो कीर्तन सुरू झालं का. म्हणलं नाही ते म्हणजे निघालोच. ज्यांच्या घरी कथा असायची सोपूरला 7 दिवस ज्यांच्या घरी मुक्काम असायचे आमचे नरसिंह मामा इथं आहेत. खूप सेवा करतात. प्रेम तेवढंच आहे महाराज. हेच प्रेम आपल्याला नोंदणी करणार आहे. जगात तुम्ही किती एकर कमावलं हे चित्रगुप्ताकडे नोंदणी नाही. पण आज तुम्ही 2.5 तास इथं बसला त्यांनी लिहून ठेवले. काळ सारावा ते म्हणजे यमराज महाराज हे काय केले माहिती नाही. पण मागणी पण कीर्तनाला हे सगळे कीर्तनात होते. हेच आमच्या सोबत नाही. असो भगवंताला हेच मागायचं देवा तुझ्या प्रेमाशिवाय या जगात खरं आहे नाही. आणि ज्याला प्रेमच मिळालं नाही त्याला प्रेमाची किंमत तुम्ही विचारा काय असते. ज्या बाबाची लहानपणी आई वारली ना ते प्रत्येक प्रेमाने बोलणाऱ्या बाईला माय म्हणून पाहतो. त्याला वाटतं ही एवढं मला प्रेम देते तर माझी माय किती दिली असते. प्रेमाला मूल्य नसतो, प्रेमाला भाव नसतो. कृपाळू हा बाप महाराज. भगवान एवढा कृपाळू आहे. आईपेक्षा प्रेम देतो, बापापेक्षाही हित करतो. अशा प्रेम पुरुषाला भगवान परमात्म्याला एकच मागणी मागायची देवा तू सगळं आमचं कमी जास्त प्रारब्धाने होईल पण आमच्या अंतकरणातलं तुझ्या विषयी असलेलं भजनातलं प्रेम कमी होऊ दे नको. म्हणून झालेली सेवा दोन्ही पण दादासाहेबांच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांना नमस्कार करतो. सेवेला मी पूर्ण देतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल ते क्षमा करा. ज्ञानेश्वर